केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री नितिन गडकरी का जन्मदिन बुधवार को नागपुर में बड़े उत्साह और भव्यता के साथ मनाया गया। खासदार सांस्कृतिक महोत्सव समिति की ओर से वर्धा रोड स्थित एब्रिको हाइट्स परिसर में आयोजित वस्त्र तुला कार्यक्रम में बड़ी संख्या में नागरिकों ने भाग लिया। कार्यक्रम के दौरान नितिन गडकरी की कपड़ों तथा लड्डुओं से तुला की गई, जिसे पूरे परिसर में उत्सवी माहौल देखने को मिला। इस अवसर पर समाज सेवा का संदेश देते हुए एकत्रित वस्त्र जरूरतमंदों, श्रमिकों, हॉकर्स और दिहाड़ी मजदूरों को वितरित किए गए। उपस्थित लोगों ने गडकरी के विकास कार्यों और सामाजिक योगदान की सराहना करते हुए उन्हें जन्मदिन की शुभकामना। आज गडकरी साहेबांचा वाढदिवस आहे, आपण सुद्धा या ठिकाणी आला आहे, काय या वेळेवर तुमच्या भावना आहे, काय सांगाल? असं आहे की भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय नितीनजी गडकरी आहेत। स्वाभाविकपणे गेल्या 10 वर्षापासून मंत्रिमंडळात ते आहे आणि आपण पाहिलं असेल की देशभरातल्या विकासाचं माध्यम एक रोल मॉडेल म्हणून नितीनजी गडकरी आहेत, ज्यांच्याकडे जी मिनिस्ट्री देण्यात आली त्या मिनिस्ट्रीला त्यांनी न्याय दिला आणि विशेष रूपाने नॅशनल हायवेची मिनिस्ट्री त्यांच्याकडे आली आणि आपण आश्चर्यकारक बघतो की देशामध्ये एक चमत्कार झाला आहे। संपूर्ण देशभरात रस्त्याचं जाळं विणलं गेलं, संपूर्ण देशभरात पूल निर्माण केले गेले, काही ठिकाणी अंडरपास झाले आणि त्याला काश्मीरपासून कन्याकुमारी, कच्छपासून मणिपूर असं कुठलंही क्षेत्र नाही, अगदी अंदमान निकोबार असेल, लेह लद्दाख असेल, या सर्व ठिकाणी पालखी मार्ग असेल, अशा सगळ्या प्रकारच्या योजना आदरणीय नितीनजी गडकरींनी केल्या आणि निश्चितपणे अशा प्रकारचा जनतेचा आशीर्वाद सातत्याने त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे त्यांच्या हातून आणखी देशाची सेवा घडो अशा प्रकारच्या शुभकामना आज देशातले सगळे नेते आणि या ठिकाणी आमचे सगळे कार्यकर्ते देतात। वस्त्र तुला आणि दुपट्टा तुला, गमछा असं वितरण केलं गेलं, अर्थात नितीनजीची परवानगीकडून हे केलं गेलेलं आहे। याच्या मागचं लॉजिक असं आहे की गमछे नागपूरचं ऊन किंवा संपूर्ण देशभरातलं ऊन इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतं आहे, नागपूर 40, 45, 46 पर्यंत टेम्परेचर जात आहे। या गमछांची तुला रिक्षा ड्रायव्हर, रिक्षा चालक, गरीब माणसं या सगळ्यांना याचं वितरण केलं जाईल। याच्याशिवाय चादरीची तुला करण्यात आली, जे माननीय नागराजजी रेड्डी जे महिंद्राचे सप्लायर आहे ट्रॅक्टरचे, त्यांनी केलेलं आहे। या चादरी तुलामध्ये करण्याचं कारण असं आहे की नागपुरातले वृद्धाश्रम, अनाथाश्रम, गरीब माणसं या सगळ्या लोकांना या चादरीचं वाटप करण्यात येईल। दोन्ही गमछे वाटप आणि चादरीचं वाटप याची सगळी व्यवस्था लागलेली आहे। या व्यवस्थेतून चादरीचं वाटप गरिबांना व्हावं आणि गमछांचं वाटप देखील रिक्षेवाले आणि या सगळ्यांना व्हावं अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे। म्हणून त्यांच्या स्वीकृतीने अशा प्रकारच्या तुलेला त्यांनी परवानगी दिली, म्हणून या 2 तुला आपण केलेल्या आहेत।